प्रेमाला ज्यावेळेस घरून विरोध असतो आणि प्रेयसीला जेव्हा तिच्या घरचे सांगतात की तू आता या जगात नाही, मग त्या प्रेयसीलाही वाटतं की आता मी जगून काय करू. मग ती प्रेयसीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते, पण त्या आत्महत्येच्या प्रयत्नातून ती वाचते. आणि हे जेव्हा त्या प्रियकराला माहीत होतं, तो प्रियकर जेव्हा तिला दवाखान्यामध्ये भेटायला जातो आणि ज्यावेळेस ते दोघं समोरासमोर येतात त्यावेळेस त्यांच्या काय भावना असतात, तर त्या संदर्भात ही पुढची कविता. ओशाळलेल्या चेहऱ्यावरती लाज किती मी आणू, ओशाळलेल्या चेहऱ्यावरती लाज किती मी आणू, केलेल्या एका चुकीची क्षमा किती मी मागू, केलेल्या एका चुकीची क्षमा किती मी मागू. तू नाहीस या जगात हे ऐकल्यावर, तू नाहीस या जगात हे ऐकल्यावर माझे अवसान कसे गळाले हे काय तुला मी सांगू, माझे अवसान कसे गळाले हे तुला काय मी सांगू. वचन दिले होते दोघांनी दोघांना, वचन दिले होते दोघांनी दोघांना, जगणं मरणं एकमेकांसाठी, जगणं मरणं एकमेकांसाठी. मग तूच नाही या जगात म्हटल्यावर, मग तूच नाही या जगात म्हटल्यावर वाटलं मी जगू आता कुणासाठी, वाटलं मी जगू आता कुणासाठी. पण आज आता तू, पण आज आता तू असा अचानक भेटलास, मला किती आनंद झाला हे तुला मी काय सांगू, मला किती आनंद झाला हे तुला मी काय सांगू. आता तूच हे ठरव, आता तूच हे ठरव, माझ्या फसलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नात चूक कोणाची होती, माझ्या फसलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नात चूक कोणाची होती. तुम्हाला जर माहित असेल तर नक्की कळवा. अगदी खरंच. मी कवी पार्वती नंदन उर्फ चिरंजीव प्राध्यापक गणेश भाईकर